पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर मला काउंट जास्त आहे, मोर्टॅलिटी कमी दाखवते, त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या धातूचा काउंट जो आहे तो नॉर्मल आहे पण मोटिलिटी कमी आहे, बरोबर आहे? हो. बरं, मला एक सांगा तुमचं वय काय? वय माझं आता 39. बरं, ठीक आहे. लग्नाला किती वर्ष झाली तुम्हाला? लग्नाला आमचे 8 वर्ष आले. तुम्हाला मुलगा मुलगी काही अपत्य आहे? अजून सुद्धा नाही. नाही, अपत्य नाही आहे तुम्हाला, बरोबर आहे? नाही. मग तुम्हाला कारण काय सांगितलं गेलं, कशामुळे मूल होत नाही? हे मोर्टॅलिटी कमी दाखवते. अच्छा, मोटिलिटी कमी दाखवली आहे, तर तुमचं विचारणं असं आहे की काउंट नॉर्मल आहे पण मोटिलिटी कमी आहे, तर काय करायला पाहिजे, बरोबर आहे? हो, हो. आणि मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे, उपप्रश्न. यामुळे काही तुम्हाला शीघ्रपतन, कमजोरी किंवा लैंगिक शिथिलता जाणवते का? अशी कधीतरी जाणते पण अशी शक्यता नाही झाली. अच्छा, म्हणजे कधी कधी तुम्हाला कमजोरी पण दाखवते, बरोबर आहे? हो. ठीक आहे, काही हरकत नाही. खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. आणि खूप जणांच्या सिमेंटमध्ये प्रॉब्लेम असतात आणि ह्या टॉपिकवर आपण आणखी पुढच्या भागात येणार आहोत. त्याचा काउंट, क्वालिटी आणि नॉर्मॅलिटी काय असे सांगूया आपण. नॉर्मल काय आहे जो पण कळणार नाही, तो पण ॲबनॉर्मल काय समजत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा जोडप्याला मूल होत नसेल, पहिली गोष्ट, पुरुष त्यांची साधी एक तहाची तपासणी देखील करायला तयार नसतात. मी नॉर्मल आहे, माझं सेक्स नॉर्मल आहे, तिच्यामध्ये काही फॉल्ट आहे का पहा. आणि अशा कंडिशनमध्ये त्या मुलीच्या पूर्ण तपासण्या केल्या जातात. सर्व तपासण्या शेवटी नॉर्मल निघतात आणि यांचा काउंट केल्यानंतर त्या काउंटमध्ये अशी मोटिलिटी कमी असते, काउंट हा 0 असतो. सांगूया आपण. हे बघा, जोडप्यांमध्ये समंजसपणा असणं फार आवश्यक आहे. कुठल्याही जोडप्याला 2 ते 3 वर्ष रेग्युलर समागम करून जर मूल होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं, वंध्यत्वामध्ये पहिली टेस्ट ही पुरुषांनी करायची असते. का? कारण एक साध्या टेस्टमुळे 1 तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट समजतो की त्यामध्ये स्पर्म कसे आहेत, आणि त्यामुळं अननेसेसरी तपासण्या ज्या होणाऱ्या असतात आपल्या पार्टनरच्या, त्या टाळल्या जाऊ शकतात. स्पर्मचे काउंट नॉर्मल म्हणजे एका समजाला 1500 स्पर्म तयार होतात आणि स्पर्म काउंट नॉर्मल एका ml मध्ये हा जवळपास 200 ते 1500 मिलियनपर्यंत असतो. नुसता काउंटच महत्त्वाचा का नाही, तर स्पर्म त्या ठिकाणी एकाच ठिकाणी पडून राहत असतील तर त्या ठिकाणी गर्भामध्ये एंट्री त्याची कशी होणार, तिथून ते एंट्री झाल्यानंतर फॅलोपियन ट्यूबमध्ये अंडाशयामध्ये कशी जाणार, हे जाणं महत्त्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, ही मोटिलिटी नॉर्मल ठेवण्यासाठी तुमचा झिंक असणारा आहार आहे, डाएट आहे, एक्झरसाईज आहे, योगा आहे, हे तर कामाला येतच. पण त्यासोबत तुमची काही असणारी व्यसनं जी असतात ती कमी करणं, स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग, अल्कोहोल, हे अतिशय आवश्यक असतं. अशा केसमध्ये सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी अँड्रोसना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत आणि नक्कीच नॉर्मल पद्धतीने तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. आणि अननेसेसरी बाकीच्या जे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स आहेत त्याचा वापर करण्याची गरज पडू शकत नाही.